श्रोतेहो नमस्कार, मी तुमचा होस्ट प्रशांत शेंडे. हरवलेले पुणे या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. माझ्याबरोबर आहे डॉक्टर अविनाश सोनी, जे पुण्याचे अभ्यासक आहेत आणि मागच्या भागात आपण त्यांचं इंट्रोडक्शन बघितलेलं आहे. सर, मला एक विचारायचं आहे की इतिहास म्हटलं की तारीख, दिनांक किंवा एखादा पुरावा ह्या गोष्टींना एकतर प्रचंड महत्त्व असतं. आता हे पुणे शहर याच्याबद्दल जर म्हणायचं झालं तर ह्याची टाईमलाईन आपल्याला किती मागेपर्यंत स्ट्रेच करता येऊ शकते? तसं दुसऱ्या शतकापर्यंत जाते. ज्ञात इतिहास म्हणजे इतिहासाचे दोन प्रकार आहेत. एक ज्ञात इतिहास आणि एक लिखित म्हणजे पुरावे, एक माहिती किंवा अंदाज किंवा तर्क, आणि दुसरे प्रत्यक्ष समकालीन काही लिखाण असेल तर किंवा उल्लेख असले तर साधारणपणे इतिहासाचा जो अभ्यास करतो म्हणजे जेन्युइन म्हणू आपण, तो याच्यावर पुरावे असल्याशिवाय निष्कर्ष काढत नाही. बरोबर आहे. आणि आम्हाला जे पहिल्यापासून मेंदळ्यांनी म्हणजे गजानन मेंदळे त्यांनी जी शिकवण पहिल्यापासून दिली आहे ती निष्कर्षाधिष्ठित तर्क कधी करू नयेत किंवा तर्काधिष्ठित निष्कर्ष काढणं अत्यंत चुकीचं आहे. आधी तुम्ही अभ्यास करा, त्याच्यातनं काय मिळतंय ते बघा आणि मग ते सांगा. म्हणजे कुठलंही विधान करताना तुमच्या मागे 4 गोष्टी अशा पाहिजेत की त्या तुम्ही ते विधान सिद्ध करू शकला. त्यातही परत कसं होतं की प्रायमरी एव्हिडन्सेस, सेकंडरी एव्हिडन्सेस. तर आम्ही प्रायमरी म्हणजे काय म्हणतो की जे प्रत्यक्ष त्यावेळी समकालीन किंवा थोडेफार उत्तरकालीन असले तर चालतील, पण ते विश्वासार्ह पाहिजेत. कोणीतरी लिहून ठेवलं असं नाही. मग पत्रव्यवहार आले, ऐतिहासिक पत्रव्यवहार येतात, ताम्रपट आले, शिलालेख आले. ह्याच्यातले उल्लेख जे आहेत ते पुरावे म्हणून ग्राह्य धरता येतात. नंतर पुढच्या काळात मग जेव्हा लिखाण आणि हे सगळी म्हणजे कागद आणि हे सगळं सुरू झालं, त्याच्यात मग असं झालं की त्याच्यात काय उल्लेख आहेत तो पारखून घेताना अजून काही सापडतात का, असे त्याला क्रायटेरिया बरेच आहेत. बरोबर. पण नाहीतर कुठल्या तरी पुस्तकात कोणीतरी लिहून ठेवायचं आणि मग मी तेच वाचायचं आणि तेच सांगायचं हे काय त्यांनी लिहिलं आहे, पण त्यांनी कुठल्या आधारावर लिहिलं आहे हे त्यात सांगितलेलं नसतं. बरोबर. त्याच्यामुळे इतिहास तुम्ही जर म्हणलात तर पुण्याचा लिखित इतिहास हा 8व्या शतकापर्यंत थांबतो. ओके. आता इतिहास पुराव्यांचे 2 प्रकार आहेत. म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये आम्ही सायलेंट एव्हिडन्स आणि टॉकेटिव्ह एव्हिडन्स, की मूक पुरावे आणि बोलके पुरावे. सायलेंट एव्हिडन्सेस म्हणजे काय होतं की जिथे लिहिलेलं काही नसतं. आता सातवाहनांच्या काळात काय होतं हे काही लिखाण नव्हतं, पण त्यावेळेचे काही शिलालेख कुठं आढळले काही किंवा इतर काही माहिती आढळली, शिल्प आढळली, त्याच्यावरनं तुम्हाला अंदाज बांधता येतो. बरोबर आहे. काही वेळा असं असतं की तुमच्या समोर एखादं शिल्प आहे, देऊळ आहे, एखादी बिल्डिंग आहे, वाडा आहे, पण त्याच्याबद्दल लिखित उल्लेख कुठेही नाही आहे, पण तो प्रत्यक्ष दिसतोय ना, ते शिल्प समोर आहे. मग त्याच्यावरनं केलेला जो अंदाज असतो त्याला टॉकेटिव्ह एव्हिडन्स आम्ही म्हणत नाही, तो मूक पुरावा म्हणतो आम्ही, की तो मूक साक्षीदार आहे पण त्याच्याविषयी काही नाही आहे. तर असे 2 प्रकार आहेत. तर त्याच्यात मी दुसरं शतक का म्हणलं तर आपले इतिहास संशोधक पांडुरंगराव बलकवडे खूप चांगले मित्र आहेत, 30-32 वर्ष आमची मैत्री आहे, पण त्यांनी कसबा पेठेत बरंचसं संशोधन केलं. ओके. आणि आता कसबा पेठेची परिस्थिती अशी आहे की आर्किओलॉजिकल साईट जशी आता संबंध खणून काढतात आणि जमिनीखाली काय आहे ते सगळं, तशी तर काही शक्य नाही आहे, शक्यताच नाही. ते सुद्धा त्यांना कसं कळलं तर 3-4 बिल्डिंगचे पायासाठी खणलं होतं पुष्कळ, 15-16 फूट खाली. आणि तेव्हा त्यांना त्या विटा किंवा इतर हे सापडलं, काही काही गोष्टी, मणी सापडले, प्राचीन अवशेष म्हणजे मातीचे मणी सापडले, काही भांड्याचे अवशेष खाली दिसले. म्हणून त्यांनी त्या बिल्डरना रिक्वेस्ट केली की जरा थांबा आणि ते सगळं असं म्हणजे त्यांनी काही ठिकाणं दिली होती
सातोटी चौक आहे आपला तिथे, किंवा असे 2-3 ठिकाणी त्यांनी ते सुद्धा बिल्डिंग बांधायच्या होत्या म्हणून. मग त्यांनी ते गोळा केले आणि डेक्कन कॉलेजच्या तज्ज्ञ काही त्याच्यावर त्यांनी बरीच चर्चा केली. त्यांनी साधारण निष्कर्ष असा काढला की हे 2ऱ्या शतकापर्यंत मागे जातं. ओके. आता तेवढा एकच फक्त एव्हिडन्स आहे आपल्याकडे, तो सुद्धा आता बिल्डिंग बांधल्यामुळे गेलेला आहे. कारण थांबवता तर येत नाही ना. पण प्रत्यक्ष जे आपण म्हणतो की पुन्हा कुठपर्यंत मागे जाऊ शकता ऐतिहासिक ह्याच्यात, तर 8व्या शतकातले म्हणजे 758 आणि 768 या सालातले म्हणजे 680 शके आणि 690 शके. ओके. याच्यात 2 ताम्रपट सापडले. तो राष्ट्रकूटांच्या काळातले. त्याच्यात पुण्याचा उल्लेख पुण्य विषय असा आहे पहिल्या ताम्रपटात, म्हणजे 758च्या. ओके. आणि दुसरा जो ताम्रपट आहे तो 10 वर्षांनीच आहे, तो राष्ट्रकूटांचाच आहे. तर त्याच्यात पुण्य किंवा पुनक असा उल्लेख आढळला. आता हा सुद्धा पुण्याचा निर्णायक पुरावा होऊ शकत नाही. फक्त काय होतं की हे नाव आहे, पुण्याचं नाव पुण्य विषय नव्हतं. तो खूप लोकांच्या मनात अजूनही गैरसमज आहे. आत्ता जसं आपण म्हणजे समजा भारत देश म्हणला तर त्याची राज्य आहेत, म्हणजे स्टेट्स आहेत. मग त्याचे जिल्हे होतात, डिस्ट्रिक्ट्स. मग त्याचे तालुके होतात आणि मग तालुक्यातली गावं होतात. त्यात शहरं होतात, शहरांपेक्षा छोटी गावं होतात. म्हणजे इंग्लिशमध्ये असं व्हिलेज, सिटी, टाऊन आणि मेट्रो असे 4 भाग करतो. तशीच ते कॅटेगरी आहे. तर विषय हा जो राज्याचा उपविभाग होता तो खूप मोठा होता. म्हणजे आत्ताच्या जिल्ह्या एवढा किंवा कदाचित त्याच्यापेक्षाही जास्त मोठा असेल. ओ अच्छा, त्या ह्याने ते विषय म्हणून. आणि राष्ट्रकूटांच्या काळात पुढे मला वाटतं यादवांच्या काळातही विषय हा विभाग होता. थोडीशी त्याची खालीवर झालं असेल तो, म्हणजे त्याच्या दर्जाप्रमाणे, पण तो खूप मोठा राज्य विभाग होता. आता साधारण अशा राज्य विभागाला त्या ह्याच्यातलं परिसरातलं किंवा त्या विभागातलं जे मुख्य गाव असेल त्याचं नाव दिलं जायचं. असं आता आपण म्हणतो की सातारा जिल्हा किंवा पुणे जिल्हा, तर पुणे हे मुख्य शहर म्हणून पुणे जिल्हा, सातारा मुख्य शहर म्हणून सातारा जिल्हा, असं ही पूर्वापार पद्धत चालत आलेली, ती आजची नाही आहे. त्यामुळे त्या काळातला जो मोठा राज्य विभाग होता तो पुण्य विषय, पुण्याचं नाव पुण्य. आता पुनक का म्हणतात तर त्या 2ऱ्या ताम्रपटात पुनक हे नाव आलं आहे. पण त्याचं सुद्धा काही एक्सप्लेनेशन असं मिळतं की तो भाषेचा किंवा याचा फरक आहे. ते नाव कदाचित पुण्यक असं लिहिलं असेल. आता न हा इंग्लिशमध्येही नाही, फारसीमध्येही नाही, न आहे. बरोबर. त्यामुळे ते पुनक आहे, कारण त्यावेळी सगळी जी ट्रान्सलेशन झाली ती इंग्लिशमध्ये आहेत. ताम्रपटात जे काही लिहिलं, पहिले 2 संस्कृत आहेत, तर त्याची ट्रान्सलेशन त्यांनी PUNK केलं, पुनक. ते कदाचित पुण्यक असंही असू शकतं, पण शेवटी पुण्य आहेच. आणि 3रा जो ताम्रपट सापडला आहे तो 993 सालचा आहे. तो शिलाहारांच्या काळातला आहे. ओके. त्याच्यातही पुनकच म्हटलं आहे. तर ते माझ्या अंदाजाने पुण्यक आहे. असं बघा, म्हणजे साधारण 7व्या शतकात 8व्या शतकात राष्ट्रकूटांची सत्ता होती. काही काळ शिलाहारांची असणार. हां, त्याच्यानंतरची. कारण दुसऱ्याच्या प्रदेशातलं गाव मी एका 3ऱ्याच माणसाला दान नाही देऊ शकत ना. जे माझ्या ताब्यात आहे ते मी देईन. बरोबर. पण त्या पुण्यात या तिन्ही याच्यामुळे झालं काय की पुण्य परगणा म्हणजे आता तो मुघली आहे, आपलं मुसलमानी काळातलं आहे. पुण्य प्रांत म्हणू आपण आत्ताचा, की त्यात काय काय विभाग होते याची बरीचशी आपल्याला कल्पना येते. तर पहिला जो उल्लेख आहे तो पहिल्या ताम्रपटातला की पुण्याजवळ बोपखेल म्हणून गाव होतं. अजूनही ते बोपखेल गाव आहे. तर बोपखळू म्हणलं आहे त्याला. आणि त्याच्या चतुस्सीमा दिल्या आहेत. म्हणजे यत्र पूर्वतो कलसहा, म्हणजे कळस, अजून एक कळस आहे.
पश्चिमता नदी मुळीला म्हणजे मुळा, हं. बोपखेल मुळा नदीच्याच काठी आहे. नंतर दक्षिणेला मला वाटतं दर्पपुडिका म्हणजे दापोडी, दापोडी, आणि उत्तरेला भिवसरी, भोसरी. भोसरी, ही 4 आहेत आज. आता ही पुण्यविषयातली गावं आहेत. म्हणजे त्या पुण्यविषयातलं बोपखळ नावाचं गाव त्या माणसाला दान दिलं. अच्छा. दुसऱ्या ह्याच्यात तर बऱ्याच गावांची नावं आहेत. म्हणजे आत्ताचं बोरी बडक, चोराची आळंदी, अशी 7-8-10 नावं आहेत त्या परिसराची. म्हणजे आपल्याला हेही कळतं की पुण्यविषयाचा विस्तार केवढा विस्तार मोठा होता. परंतु माझं स्वतःचं असं मत आहे की हे पुण्याचं नाव पुण्य असलं पाहिजे असं तर्क करायला हे पुरावे पुरेसे. पण पुणं नक्की कुठे होतं हे कुठेच याच्यातनं सिद्ध होत नाही किंवा दाखवता येत नाही. दुसरा एक उल्लेख असा आहे की मागे द.वा. पोद्दारांनी, महामहोपाध्याय आपले, विद्वान माणूस होता, त्यांनी एका लेखात लिहिलं होतं की पुण्याजवळची प्राचीन ठिकाणं, तर काही लेण्यांचा उल्लेख केला त्यांनी. तर आत्ता जे आपण पाताळेश्वर म्हणतो, हां, म्हणजे ते पाताळेश्वर हे जर बघितलं तुम्ही तर ते राष्ट्रकूटांच्या काळातलं आहे. म्हणजे साधारण त्याचा अभ्यास जेव्हा तज्ज्ञांनी केला त्याने असं निष्कर्ष काढला की ते राष्ट्रकूटांचं खोदकाम आहे, पण ते अर्धवट आहे आणि ते शिवमंदिर आहे, ते शिवपिंडी वगैरे आहे. आता हे पाताळेश्वर हे नाव काय, तर थोडासा आता विषयांतर होऊ नये पण सांगायला पाहिजे, रेफरन्स आहे ना तो आज. की पाताळेश्वर खूप अलीकडचं नाव आहे. अच्छा, त्याचं आधीचं मूळ नाव मूळ कोणालाच माहीत नाही त्याचं काय नाव आहे ते. ती लेणी होती, भांबुर्ड्यातली लेणी होती. तर भांबुर्ड्याचं नाही, भांबवडे होतं गाव ते. हां. भांबवडे म्हणजे आपलं शिवाजीनगरचं भांबवडे, त्याचं ब्रिटिशांनी भांबुर्डे केलं आणि मग आचार्य आत्रे उपमहापौर असताना त्यांनी शिवाजीनगर केलं आणि तो पुण्यात घेतला. तोपर्यंत तो पुण्यात नव्हता, तो नदी पलीकडे होता म्हणून पुण्याच्या परिघात किंवा पुणे शहर, पुणे गाव जे काय म्हणू आपण, त्याच्यात भांबवडे नव्हतं. पण ते लेणं जुनं आहे. आता त्याला पूर्वी पेशवाईत म्हणजे शेवटची यादी जी देवळांची केली आहे 1811 साली, त्यात भुयारातला महादेव म्हटलं आहे. अच्छा. भुयारातला महादेव म्हणजे बरोबर आहे, ते जाताना खाली असं जंगल होतं सगळे, आणि जंगलात ते एक लेणं होतं असं बंद खोदलेलं. म्हणजे हा जो सभामंडप तुम्ही म्हणताय हा, तो बसण्यासाठी असावा भाविकांना, आणि आतल्या बाजूला समोरच्या बाजूला तो महादेवाचं म्हणजे गाभारा आहे तो. तर त्यावेळी परिस्थिती अशी होती की त्याच्यानंतर जंगली महाराजांची समाधी शेजारी आली, पण ती उत्तरकालीन बरीच गोष्ट आहे, म्हणजे ब्रिटिशांच्या काळात. पण तेव्हा सगळं निर्मनुष्य होतं, रान माजलेलं होतं, झाडंझुडपं होती. बरं, तेव्हा काही लाईट वगैरे म्हणजे इलेक्ट्रिसिटी हा प्रकार नव्हता, आणि तिथे म्हणजे साधू, बैरागी, चोर, दरोडेखोर, लुटारू सगळ्यांचं ते आश्रयस्थान होतं. कारण ती लपून बसायला सुंदर जागा होती. तिथपर्यंत कोणी येणार, पोलिसांपर्यंत शोधून कोण तिथे येणार जंगलात. आणि तेव्हाचं काही वर्णनं अशी आहेत की तिथनं 6च्या आत म्हणजे सूर्यास्त व्हायच्या आत तिथनं परत यायला पाहिजे किंवा तिकडून येणारे लोकांनी, नाहीतर त्यांना मागे भुताटकी लागते आणि मग त्यांच्यावरनं उत्तरे काढायला लागतात. अशी अवस्था होती. म्हणजे आज तुमच्या कल्पनेच्या बाहेर आहे हे सगळं, की आज तिथे गेल्यावर तुम्हाला वाहनाच्या गर्दीतनं वाट काढायला लागते. नंतर ब्रिटिशांनी त्याचं 45 वर केलं. बरं. गॅझेटियरमध्ये 45 वर लिहिलं आहे. आता एक 45 वर देऊळ लकडी पुलाच्या डाव्या बाजूला नदीकाठी आहे. कारण ते कुठेतरी तुमच्याच ह्याच्यात वाचलं. आता ते खरं तर पंचलिंगेश्वर होतं, आणि त्याचा त्याच यादीत उल्लेख असा आहे की पंचलिंग पुलापलीकडे. आणि बरोबर आहे, त्याला 5 पंचमुखी ते लिंग आहे, शिवलिंग. त्यामुळे त्याला खरं तर पंचलिंगेश्वर म्हणायला पाहिजे. ते आपल्या लोकांनी ते 45 वर केलं. आता पाताळेश्वर नंतर काय झालं असेल की 45ची 2 तर काही मंदिरं असणं शक्य नाही, म्हणून पाताळेश्वर झालं. का तर तो आत आहे म्हणून.
त्यामुळे ते एक झालं. दुसरी जी लेणी आहेत ती फर्ग्युसन कॉलेजच्या टेकडी, म्हणजे ती गोखले स्मारक वगैरे वरती आहे. आणि त्याच्या खालच्या बाजूला पांडवनगर झोपडपट्टी आहे. बरोबर. खूप मोठी झाली आता ती. तर तिथे साधारण डोंगराच्या खाली, म्हणजे मध्यवरचं नाही, अगदी माथ्यावरच बळसं, तिथे एक बौद्धकालीन लेणं आहे. म्हणजे खोदकामावरनं ते लोकांनी अंदाज बांधला की ते बौद्धकालीन असावं. आणि तिथं आता एक शंकराची पिंड आहे आणि शंकराचं देऊळ ते, म्हणून लोक तिथे येतात जातात. त्याच्या मागे अजून 2 अशा छोट्या खोदलेल्या गुहा आहेत वरच्या बाजूला, पण त्यात काही नाही आहे. अच्छा. ते मोकळ्या आहेत, मोकळ्या आहेत, राडारोड आहे असे. पण त्या म्हणजे त्या ह्याच्या दृष्टीने काही देऊळ बिऊळ काही नाही तिथे. आणि तिसरं जे आपण म्हणतो ते पर्वतीच्या पायथ्याला, म्हणजे रमणा गणपती आपला, रमणा गणपतीच्या मागे, म्हणजे पर्वतीच्या चढावरनं जायला लागलं की ते एक मला वाटतं हाऊसिंग कॉलनी आहे, बरेच बिल्डिंग आहेत तिथे. आणि त्याच्या मागच्या बाजूला एक असंच खोदकाम केलेलं लेणं आहे, त्यात पाणी असतं कायम. तेही जुनंच आहे. हे 3 आपल्याला हे मिळतात. श्रोते हो, नमस्कार. आज आपण बघितलं प्राचीन पुणे आणि प्राचीन पुण्याचा इतिहास. हा त्याचा पहिला भाग होता आणि पुढच्या भागात आपण प्राचीन पुणे याचा दुसरा पार्ट पाहूया. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे तुमचे अभिप्राय तुमच्या कॉमेंट्समध्ये आम्हाला जरूर सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढच्या भागात लवकरच भेटूया. धन्यवाद.